तर पुणे मनपा निकालाचे काय पडसाद उमटले तर पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। पुणेकरच पुण्याचे दादा, आम्ही सर्व त्यांचे सेवक। पुणेकरांनी मोदींना भाजपला स्वीकारले। पुणेकरांनी अजित पवारांना नाकारल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं भाष्य। पराभवाने खचायचं नाही, काम करत राहायचं, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सल्ला। मनपा निवडणुकीत अंदाज चुकल्याची दिली कबुली। अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची बारामतीत भेट घेतली। 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार। बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। फडणवीसांकडून पुण्यातील 119 नगरसेवकांचा सत्कार। पुणे महापालिका कमिशनचा धंदा किंवा व्यवसाय नसून एक परिवर्तन केंद्र आहे। 5 वर्ष चांगलं काम करा, 25 वर्ष आपल्याला कोणी हटवू शकणार नाही। पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना फडणवीसांच्या सूचना। भाजपने आधी महाविकास आघाडी संपवली, आता शिंदे आणि अजितदादांचा काटा काढला। मनोज जरांगेंची मनपा निकालावर प्रतिक्रिया। तर काही नासके लोक सोबत ठेवल्याने अजितदादांना पुण्यात यश मिळालं असतं, मनोज जरांगेंची टीका। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीच्या 12 गणांसाठी अजित पवार स्वतः मुलाखती घेत आहेत। पुण्यात झालेल्या मतमोजणीवर रुपाली ठोंबरेंचा आक्षेप। प्रभाग 25 मधील पराभव अमान्य, मला मिळालेला कौल माझ्या मतदारांचा नाही, रुपाली ठोंबरेंचा आरोप। पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीतील अंतिम आकडेवारीत फेरफार। 79,826 मतदान झालं, मात्र मतमोजणीवेळी 1,035 मतं कमी, वसंत मोरेंचा आरोप। पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। अजित पवारांसह सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकरांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। 40 स्टार प्रचारकांची राष्ट्रवादीकडून यादी जाहीर।